नमस्कार मित्रांनो, अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपला टॉपिक आहे तो आहे अटाविझम. काय आहे अटाविझम? आता हे नाव ऐकल्यावरच आपल्या डोक्याच्या वर चाललं जातं. हे अटाविझम काय काय नाही, तुम्हाला बेसिक मध्ये सांगतो. आणि ते गोष्ट तुमच्यासोबत घडली आहे का तुम्ही पाहिलं आहे, त्याच्यामुळं आधी सर्वात अंधश्रद्धा टाईपचा जर विचार केला ना, हे अटाविझम आहे. म्हणजे ते कसं आहे ते तुम्हाला सांगतो. मी जेव्हा काहीतरी एखाद्या सायन्स मध्ये टॉपिक घेत असतो ना, ते थोडासा युनिक काहीतरी घेत असतो का, कारण त्याच्यामध्ये थोडीशी काहीतरी नवीन शिकण्याची काहीतरी मजा असते. ज्यावेळेस मी वाचलो त्यावेळी मला हे शब्द थोडंसं नवीन वाटलं होतं अटाविझम, पण याच्या आधी मी नव्हतं ऐकलं. पण ज्यावेळी मी त्याचा अभ्यास करत होतो त्यावेळी मला माहीत झालं की अटाविझम काय असते. ते आपल्या आपल्या जीवनामध्ये आपण बघत असतो मित्रांनो. त्याच्या बाबतीमध्ये समाजामध्ये जरासा बरा अंधश्रद्धा टाईप थोडासा आपल्याला पाहायला भेटते. ते कसं आहे ते महत्वाचं आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. तर सर्वात तुम्हाला जास्त तुमचा वेळ घेणार नाही. जेव्हा आता लक्षात ठेवा, आज जो काही मानव आहे तो मानवाची जे आपण नेहमी उत्क्रांती कशी झाली काय झाली, मग ॲडम आणि ईव्हची लव्ह स्टोरी काय होती, त्याच्यानंतर जे स्पेशल थेअरी ऑफ स्पेशल क्रिएशन याच्यामध्ये ते सांगितलं जातं. पहिला मानव हा ॲडम होता, मग ईव्ह होती. सेम तसंच टाईप. त्याच्यानंतर मग ओपॅरिनो एक मॉडेल आला होता. त्याच्यानंतर पहिले काही ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाली, इनऑर्गॅनिक झाले, त्याच्यानंतर मग सेल तयार झाली, असं तसं त्याच्यानंतर ते मानव तयार झालं होतं. हे ठीक आहे, पण लक्षात ठेवा याला उत्क्रांती म्हणायचं. पण जेव्हा केव्हा एखाद्या जनरेशन कडचे कॅरेक्टर दुसऱ्या जनरेशन कडे जाते त्याला हेरिडिटरी म्हणत असते. ठीक आहे, मेंडलनी पण तेच सांगितलं होतं. तेच सांगितलं होतं. ठीक आहे, अटाविझम जो हा जो टॉपिक आहे ना, हा सेम तशाच टाईप मध्ये. आता तुम्हाला मग पहिला ते जास्त वेळ तुमचा म्हणजे गुंतवून ठेवत नाही, तुम्हाला पहिले अटाविझम काय ते सांगतो. जर एखाद्या नवजात सजीवात, बघा, जर एखाद्या नवजात सजीवात अचानकपणे, कोणते, अचानकपणे पूर्वजांचा अवयव किंवा रचना उद्भवली तर त्याला काय म्हणायचं? अटाविझम म्हणायचं. आता हे नेमकं काय असतं ते तुम्हाला सांगतो. जेव्हा केव्हा तुम्ही आता सपोज कधी कधी पेपर अचानकपणे, हा जो टॉपिक आहे ना खूप कमी घडत असतो, पण ते थोडंसं क्युरियोसिटी असते. कधी कधी काय होते, जेव्हा सरकार आजकाल मोस्ट ऑफ द जे डिलिव्हरीज असतात ह्या सरकारी दवाखान्यामध्ये फारशा होत असतात. ठीक आहे, त्यावेळी ते तिथून जास्त न्यूज येत असतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो, कधी कधी काय होते, एखादा छोटासा बाळ जन्माला येतो. तो बाळ जन्माला येताना तो कधी कधी बाळ जो आहे ना तो खूप विचित्र जन्माला येतो. विचित्र म्हणजे, एक तर तो विचित्र जन्माला म्हणजे कसा, एक तर तो त्याचा जो तयार झालेलं जे स्ट्रक्चर आहे, रचना आहे, ती ऍज अ ह्युमन बिंग सारखी असत नाही. तर काही कॅरेक्टर फक्त ह्युमन बिंग असते, बाकी अदर कॅरेक्टर काहीतरी पूर्वजांची असते. आता ते बघा, एखादा कधी कधी बाळ जन्माला येतो, तो माकडासारखा जन्माला येतो. कसा येतो? माकडासारखा येतो. माकड जो असतो ना, माकडासारखा जन्माला येतो. काही काही बाळ असतो त्याच्या पाठीच्या भागात शेपटी शेपटी येते, शेपटी मागे येते. तुम्ही थांबा, तुम्हाला सांगतो. हे पहिला लिहू द्या मला. एक माकड, शेपटी म्हणा, किंवा किसाड. आता बघा, कधी कधी छोटे छोटे बाळ येतात जन्माला. त्यावेळी काही काही बाळ बाकी शरीर माणसासारखं असतो, पण त्याला जो चेहरा असतो किंवा तो जो तोंड असतो तो कसा दिसत असतो? माकडासारखा दिसत असतो. ठीक आहे, आणि काही काही लहान लहान बाळ असतात, ते जेव्हा जन्माला येतात तेव्हा त्याच्या मागे जे पाठीचा हे असतो ना आपला कणा, त्याच्या मागे एक शेपटी असते, शेपटी. तर ते शेपटी असते. मग काही काही लहान बाळ असतात त्यांच्या शरीरावर खूप सारे असे अस्वलासारखे काय असतात, केस आले असतात. तर मित्रांनो, मग हे कुठून येतं? त्याचा चेहरा तो माणसासारखा दिसायला पाहिजे, माणसापासून त्याची उत्पत्ती झाली आहे, किंवा माणसापासून तो जन्म घेत आहे, का स्त्रीपासून जन्म घेत आहे, तो माणसासारखा दिसायला पाहिजे. तो माकडसारखा काऊन दिसतोय? तर माणसाला सहसा सेफ्टी राहत नाही. आता जन्माला आल्यानंतर तो त्याला सेफ्टी काऊन आली? माणसाला फारसे तेवढे पाहिजे तेवढे असे शरीरावर एकदम घनदाट केस राहत नाही प्राण्यासारखे, अस्वल टाईप सारखे तेवढे केस आले कुठून? तर मित्रांनो, त्या सगळ्या मागचा जो रिझन आहे तो काय? अटाविझम. आता अटाविझम मध्ये काय होते, कधी कधी काय होते, ज्या वेळेस ज्या वेळेस एखाद्या सेक्शुअल रिप्रोडक्शन मधून एखादा नवीन सजीव तयार होत असतो, तो सजीव जो असतो त्या सजीवामध्ये म्युटेशन घडून किंवा काहीतरी अचानक चेंजेस होऊन जे काही त्याच्यामध्ये येणारे कॅरेक्टर असतात ना, ते पूर्वजाचे असतात. पूर्वजाचे म्हणजे जे काही आपले अँशियंट असते, म्हणजे जे काही आपले पूर्वज होते, आपण ते म्हणतात ना की मानवाची उत्पत्ती हे माकडापासून झाली. तर सेम आपले पूर्वज जे असे माकड होते, किंवा जे काही पूर्वज असतील कॅरेक्टर होते, तर ते कधी कधी कॅरेक्टर काय होतात, मानवाच्या बॉडीमध्ये तयार होतात. ह्या ज्या गोष्टी ह्या खूप अचानक घडत असतात. आता तो माकडासारखा का दिसत होता? कारण आपले जे पूर्वज होते ते कोणासारखे दिसत होते? माकडासारखे होते. ज्यावेळी माणूस स्टार्टिंगला तयार झाला होता त्यावेळी माणसाच्या बॉडीवर खूप सारे काय असायचे? केस असायचे. कदाचित तेच पूर्वजांचे अवयव किंवा जी रचना होती ती आता आता येऊन गेली, केसाळ झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
आधी मानवाला सेफ्टी होती, बरोबर आहे, आधी मानवाला काय होती, सेफ्टी होती. पण जसा जसा मानवाच्या बॉडी मधल्या ऑर्गनची सिस्टीम काय असते मित्रांनो माहिती आहे का, जेवढा एखादा अवयव तुम्ही जास्त यूज कराल तेवढा तो जास्त टिकत असतो. पण जेवढा एखादा ऑर्गन तुम्ही कमी यूज करा त्याची जे इंटेन्सिटी आहे काम करण्याची ते कमी होऊन तो काय होतो, लुप्त होतो. तर सेम मानवाला आधी शेपूट होती, बरोबर, शेपूट होती. तर सेम त्याच प्रकारे जेव्हा माणूस त्या सेफ्टीचा कमी वापर करायला लागला समोर जाऊन, त्याच्यानंतर ती सेफ्टी हळूहळू काय होऊन गेली, नष्ट होऊन गेली आणि ते एक माणसाचं वेस्टिज्युअल ऑर्गन म्हणून काय झालं होतं, तयार झालं. तशाच माणसाच्या बॉडीमध्ये अपेंडिक्स नावाचा एक ऑर्गन असतो. तो अपेंडिक्सही आता सध्या आपल्या कामाचा नाही, पण जे काही ह्युमिनंट प्लांट अॅनिमल असतात म्हणजे रवंत करणारे त्यांच्यामध्ये तो कामात येत असतो. सेम तसे जे काही वेस्टिज्युअल ऑर्गन आहे ते आधी होते, आता आहे का, नाही. जे आधी होते किंवा आपल्या पूर्वजांमध्ये होते, त्या पूर्वजांपासून जसे जसे डेव्हलप होत गेले तेच कॅरेक्टर अचानक कधी कधी काय होतात, मानवामध्ये येतात आणि नवीन जीव जो तयार होतो तो ते पूर्वजांचे कॅरेक्टर घेऊन येतो. अशा ज्या वेळेस घडते त्या टॉपिकला काय म्हणायचं, अटाविजम म्हणायचं. आता मित्रांनो याच्यामध्ये अंधश्रद्धा काय असते थोडीशी मी ते तुम्हाला सांगतो, गाव पातळीवर जाऊन, ठीक आहे. आता कधी कधी काय होते, मानवाला एखादी शेफ्टी तयार झाली, एखादं लहान बाळ आहे, कधी कधी होते, खूप कधी कधी घरांमध्ये एखादा छोटा बाळ जन्माला होतो, बाळ खूप सुंदर असतो दिसायला पण त्याला शेफ्टी असते. मग आता एक एक समाजामध्ये एक विचार काय चालते, नाही त्यांच्या घरी देव जन्माला, त्याला शेपटी होऊ शकते, तो हनुमान असेल किंवा असं काय असेल. माझ्या देवा धर्माला मित्रांनो विरोध नाही किंवा मी कोणाचे जोक म्हणून घेत नाही, त्याच्यामध्ये सायन्स आहे मित्रांनो. आणि आता त्या लहानच्या बाळाला सेफ्टी आली, हे त्यांना सेफ्टी आली हे सांगणार ॲटॅविजम जाऊन आपण समजून सांगणार आहोत का नाही. एक ॲटॅविजम नावाची सायन्सची कॉन्सेप्ट असते, त्याच्यामध्ये काय अचानकपणे बदल होऊन पूर्वजांची अवयकीय रचना एखाद्या बाळामध्ये येते म्हणून तुमच्या बाळाला सेफ्टी आहे असं म्हणतोय का आपण, त्याला समजून सांगणार आहे का नाही. तर म्हणूनच ह्या सगळ्याच्या काही देव जन्माला आला, मग ते तो एक माणूस म्हणून त्याला माणूस म्हणून जगू देत नाही, त्याच्यामध्ये नवीन नवीन काहीतरी मग त्या काय करत असतात लोक, काहीतरी चेंजेस आणत असतात. त्याच्यामुळे त्या गोष्टी घडत असतात मित्रांनो, हे मी स्वतः पाहिलंय, ठीक आहे. त्याच्यामुळे ते माणसाला माणसासारखंच राहू दिलं पाहिजे, ठीक आहे. आणि हा प्रत्येक माणूस हा देवच असतो मित्रांनो, फक्त ते तसे गुण पाहिजे माणसामध्ये, चांगल्या करण्याची वृत्ती राहिली, प्रत्येक माणूस काय असतो, देव असतो मित्रांनो. तर हे जे सेफ्टी येण्याचं मागचं रिझन काय होतं, तो अटाविजम होता. सेम एखादा चेहरा जो तो तोंड असतो तो माकडासारखा दिसत असतो किंवा त्याच्यामध्ये माकडाची एक रचना असते, तो कशामुळे आला, कारण आपले पूर्वज माकड होते, त्याच्यामुळं जे अवयव होते ते कशामुळे आले, अटाविजम मुळे आले. कधी कधी केसाळ एखादा प्राणी, तुम्ही जेव्हा हा टॉपिक शिकून झाल्यावर गुगलवर जायचं, अटाविजम इमेजेस म्हणून टाकायचं, मग तुम्हाला दिसेल काही लहान बाळांना सेफ्टी आलेली दिसेल, काहींचा जो चेहरा आहे तो माकडासारखा दिसेल, काही काही लहान बाळांचे किंवा लहान बाळांच्या शरीरावर खूप सारे केस दिसतील असं मला टाईपचे. तर हे सगळ्या गोष्टी कशामुळे घडल्या मित्रांनो, अटाविजम मुळे घडल्या. हे जे काही सगळं आहे हे जबरदस्त उत्क्रांतीचा टॉपिक आहे, म्हणजे उत्क्रांतीशी रिलेटेड आहे. जे का मानवाचा उत्क्रांती होत गेला, अचानक नाही, हळूहळू क्रमिक बदल होत गेला मित्रांनो. मी नेहमी सांगतो उत्क्रांती आणि क्रांती या दोन शब्दामध्ये फरक आहे. उत्क्रांती हा हळूहळू आणि क्रमिक होणारा बदल असतो आणि क्रांती हा अचानक होणारा बदल असतो, पण घडत असते दोन्ही मध्ये बदल. पण उत्क्रांतीमध्ये होणारा जो बदल असतो तो सहसा फायदेशीर असतो. तर हा जो अटाविजम होता मित्रांनो, याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतात, त्याच्यामुळे जास्त काही गैरसमज करून घेऊ नका. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे नॅचरल प्रोसेस असते, यांच्यासोबत कधी आपण काय केलं नाही पाहिजे, भेदभाव केला नाही पाहिजे. या बिचाऱ्या जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये किंवा जे काही महिला असतात, स्त्री असेल, असं नाही का पुराबारांनाच येते, महिला पण त्याच्यामध्ये इन्क्लूड असू शकतात त्यांच्या याच्यामध्ये, ठीक आहे. मेल असो और फिमेल त्याच्यामध्ये दोन्ही येऊ शकते, ठीक आहे. त्याच्यामुळे आणि या लोकांसोबत आपण काय नाही केलं पाहिजे, भेदभाव केला नाही पाहिजे. कारण जन्माला येणारा माणूस हा कधीच पापी नसतो, प्रत्येक माणूस हा एक चांगला सद्गुणी म्हणून जन्माला येत असतो. तेव्हा त्याच्यामुळं त्याच्या जन्माला आल्यामुळे यायचा दोष नाही येतो, जो चेंज होता किंवा जो बदल होता या टॉपिक मुळे झाला, त्याच्यामुळे त्यांना तशी काय भेटली, रचना भेटली. तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला अटाविजम नावाचा टॉपिक समजलं असणार. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमचे फायदेशीर असतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय देऊन जातील, मार्क देऊन जातील, चांगला भरपूर नॉलेज देऊन जातील. तर आशा करतो चांगले असणार तुम्ही, काळजी घ्या. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.